वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। भंडाऱ्यामध्ये तब्बल 12 कोटी 50 लाखांचा धान घोटाळा झालाय। सीआयडी कडनं आतापर्यंत 6 जणांना अटक झाली आहे। आरोपींमध्ये एका आमदाराच्या भावाचा सुद्धा समावेश आहे। सर्व आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या 6 राईस मिलमध्ये हा 12.5 कोटींचा धान घोटाळा झाला होता। सीआयडीच्या तपासात 6 जण दोषी सापडलेत। या आरोपींना न्यायालयात हजर केला असता त्यांचा जामीनही नामंजूर करण्यात आलाय। त्यानंतर त्यांची रवानगी ही पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे। याबद्दल अधिक माहिती घेऊयात। तेजस मोहतुरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तेजस, हा मोठा धान घोटाळा होता 12.5 कोटींचा आणि अर्थात जो निकाल आलेला आहे समोर, त्यानंतर काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत? काल उशिरापर्यंत आमदार इथल्या वर्तमानातले आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले राजू कारेमोरे यांच्या भावांना काल उशिरा अटक करण्यात आली। 12 कोटी 50 लाख रुपयाचा संपूर्ण हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा जर बघितला असेल तर 2018चा आहे। आता तत्कालीन निलंबित जे पणन अधिकारी आहेत गणेश खर्चे यांच्या काळात घडलेली हा प्रकरण आहे। जे शेतकऱ्यांच्या नावे बोगस सह्या करून किंवा जे पणन अधिकारी आहेत त्यांनी हा सगळा संपूर्ण लक्षात आला होता आणि त्या संदर्भानं खऱ्या अर्थानं आधारभूत धान खरेदी केंद्र असेल ते उचल केली होती, शासनाची कुठेतरी दिशाभूल केली होती। त्यानंतर हा प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेलो होता आणि जिल्हा सत्र न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण फेटाळले आणि तुमसर असेल, भंडारा असेल आणि मोहाडी या प्रकरणात जे राईस मिलर्स आहेत अशा 6 लोकांना पोलिसांनी अटक केली होती। त्यामध्ये मुख्य जे आरोपी होते ते विश्वनाथ कारेमोरे, जे राजू कारेमोरे आहेत त्यांचे भाऊ होते, त्यांना काल उशिरा अटक करण्यात आली। प्रज्ञा, नक्कीच। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची होती। शेतकऱ्यांकडून आता काय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात? शेतकऱ्यांकडून ही प्रतिक्रिया सगळ्या संदर्भाने येत आहेत की जे शेतकऱ्यांच्या नावे खऱ्या अर्थानं सह्या पैसे उचलले होते त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही अशा कुठल्याच प्रकारची सह्या किंवा अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची आम्ही स्वाक्षरी केली नव्हती। अशा प्रकरण जर समोर येत असेल तर अशा लोकांना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करून किंवा त्यांच्यावर कडक शिक्षा करण्यात यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे। सगळ्या संदर्भाने या सगळ्या विषयाने राजकीय सर्वांचे भुया सुद्धा जिल्ह्यामध्ये उंचावलेले आहेत आणि जे धान खरेदी केंद्र आहेत ते धान खरेदी अगोदर सुद्धा घोटाळे झाले होते। मात्र या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा राजकीय चर्चात वर्तुळात आली आहे, कारण की थेट आमदारांचे भाऊ या याच्यात असल्यामुळे हे सगळ्यात मोठा एक संशय खऱ्या अर्थाने राजकीय वातावरणात निर्माण होत आहे। अगदी तेजस, मात्र या संपूर्ण प्रकरणात आता सीआयडी कडनं तपास होतोय, अटक झालेली आहे। मात्र जी काही कारवाई व्हावी ती कडक व्हावी अशी अपेक्षा मात्र व्यक्त होताना पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद तेजस या संपूर्ण माहितीसाठी। भंडाऱ्यामध्ये 12.5 कोटींचा धान घोटाळा झाला होता। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सीआयडीनं मात्र आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। यात एका आमदाराच्या भावाचाही समावेश आहे। या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे।